जय श्रीराम. राम, लक्ष्मण आणि सीता गोदावरी काठी पंचवटीत आश्रम बांधून राहू लागले. लक्ष्मण रानावनात फळे आणायला जात असे. त्या भागात वेळूचे एक प्रचंड बेट होते. त्या बेटात शूर्पणखेचा मुलगा म्हणजे रावणाचा भाचा 160,000 वर्षापासून शंकराची आराधना करीत बसला होता. त्याला शंकर प्रसन्न होऊन त्याच्याकडे शंकरांनी काळखडक नावाचे अस्त्र टाकले. भर दुपारी ते काळखडक आकाशातून उतरू लागले. तेव्हा त्या शस्त्रदेवतेच्या मनात आले, मी ह्या असुराच्या हातात जाण्यापेक्षा तपस्वी पुरुषालाच शरण गेलेले बरे. असे म्हणून ते काळखडक सरळ लक्ष्मणाच्या हातात येऊन पडले. ते अतिशय धारदार शस्त्र पाहून लक्ष्मणाला त्या शस्त्राची धार पाहण्याची तीव्र इच्छा झाली. त्याने त्या शस्त्राने वेळूच्या वनावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. तेव्हा या 100वर पण वार होऊन तो मृत्यू पावला. रक्ताचे पाट वाहू लागले. लक्ष्मणाला हे पाहून अत्यंत वाईट वाटले. त्याला वाटले, माझ्या हातून कुणातरी महान तप करणाऱ्या ऋषीचा घात झाला. लक्ष्मणाचा चेहरा कोमेजला आणि तो पर्णकुटीकडे येऊ लागला. सीतेने लक्ष्मणांचा चेहरा पाहून रामाला म्हटले, आर्यपुत्र, आज लक्ष्मण भाऊजींचा चेहरा कशाने कोमेजला आहे? त्यांची चालही आज अधिक संथ झाली आहे. तेव्हा लक्ष्मण सांगू लागला, माझ्या हातात अचानक एक शस्त्र आले. मी वेळूच्या बेटावर ते चालवीत असताना एका तपस्व्याचा माझ्या हातून घात झाला. राम म्हणाला, लक्ष्मणा, तो तपस्वी नसून राक्षस होता. शंकराकडून शस्त्र घेऊन तो त्या शस्त्राने ऋषीमुनींना ठार मारणार होता. जो दुसऱ्याचा घात करण्याच्या विचारात असतो त्याचाच घात तो भगवान शंकर करतो. असे म्हणून रामाने लक्ष्मणाची समजूत घातली. इकडे शूर्पणखेला भयानक स्वप्न पडले. ती जागी झाली. तिने बरोबर 4 राक्षसिणींना घेतले. आपला मुलगा जिथे बसला होता तिथे आली. तेथील भयानक दृश्य पाहून ती अतिशय रागावली. ह्याला ठार कुणी मारले ह्याचा ती शोध घेऊ लागली. तिला मानवी पाऊलखुणा दिसल्या. ती त्या खुणेच्या वाटेने चालू लागली. तिला लक्ष्मण प्रथम दिसला. तिला खात्री झाली की यानेच माझा मुलगा मारला. तिने राक्षसी रूप टाकले आणि एका सुंदरीचे रूप घेतले. तिच्या 4ही सख्या अतिशय सुंदर रूप घेऊन तिच्या समोर उभ्या राहिल्या. लक्ष्मणाला पाहून शूर्पणखा त्याच्या जवळ जाऊन प्रेमाचे नाटक करीत म्हणाली, तुझ्यासारखा तरुण मला अजूनपर्यंत भेटला नाही, म्हणून मी कुमारीच राहिली आहे. आणि तिने लक्ष्मणाजवळ एकदम लग्नाचाच प्रस्ताव मांडला. लक्ष्मण तिला म्हणाला, समोरच्या पर्णकुटीत माझे भाऊ भाऊजाई राहतात. त्यांच्या परवानगीशिवाय मी तुझ्याशी लग्न करणार नाही. शूर्पणखा रामाकडे निघाली. वाटेत तिने आपल्या सख्यांना म्हटले, उद्या या तिघांना आपण खाऊन टाकूया. शूर्पणखा रामाकडे आली आणि सीतेशी गोडगोड बोलू लागली. सीतेला वाटले, आपल्याला ही जाऊबाई चांगली आहे. ती सीतेला सांगू लागली, मला भाऊजींकडून परवानगी मिळवून दे. त्यांच्याशी लग्न करून मी त्यांना सुख देईन. प्रभू रामाने तिच्या डोळ्यात पाहिले. त्याला डोळ्यांच्या बाहुल्या उलट्या दिसल्या. तिच्या मनाची स्थिती प्रभू रामचंद्रांनी ओळखली. प्रभू रामचंद्र म्हणाले, तुला लग्नाचे आज्ञापत्र लिहून देतो. तुझ्या पाठीवर लिहिण्याशिवाय दुसरीकडे कुठे लिहिणार? रामाने तिच्या पाठीवर लिहिले आणि सांगितले, लवकर लक्ष्मणाकडे जा, उशीर करू नकोस. शूर्पणखा धावत पळत लक्ष्मणाकडे आली आणि भाऊजींनी परवानगी दिली म्हणून अतिशय हर्षित होऊन त्याच्या अंगाशी झोंबू लागली. तेव्हा लक्ष्मण विचारू लागला,
त्यांनी परवानगी दिली हे मी कशावरून खरे मानू? तेव्हा ती रागाने म्हणाली, मी तुमची उद्या पत्नी होणार, इतका अविश्वास बरा नाही, हे पहा आज्ञापत्र. असे म्हणून ती लक्ष्मणाकडे पाठ करून उभी राहिली. रामाने तिच्या पाठीवर लक्ष्मणाला लिहिले होते, ही रावणाची बहीण शूर्पणखा आहे. ही स्त्री असल्यामुळे हिची हत्या करू नकोस, पण हिचे नाक आणि कान कापून हिला ताबडतोब लंकेत पाठव. लक्ष्मणाने शूर्पणखेशी प्रेमाचे नाटक करण्यास सुरुवात केली. त्याने तिला सांगितले, आता आपण एकांतात बसूया. या सख्यांना दुसरीकडे पाठवून दे. सख्या दूर गेल्या. शूर्पणखेला त्याने वेणी धरून जमिनीवर पाडले. ती लक्ष्मणाला म्हणाली, अहो मी तुमचीच आहे, तुमच्यासाठीच मी सिद्ध आहे. तेव्हा लक्ष्मणाने तिचे नाक कान एका क्षणात कापले. तेव्हा तिने ओरडत ओरडत भयंकर राक्षसीचे रूप धारण केले. नाकापासून रक्ताचे पाट वाहू लागले. ती सगळ्या राक्षसांना हाका मारू लागली, पळत सुटली. तिला सर्वत्र लक्ष्मणच दिसत होता. कुठे पहावे तेच तिला सुचत नव्हते. 5ही जणी आरडाओरडा करीत धावत सुटल्या. ते ऐकून त्रिशीर, खर, दूषण हे राक्षस सैन्य घेऊन धावले. वाटेत रक्ताने माखलेली शूर्पणखा त्यांनी बघितली. पर्वताला शेंदूर फासला आहे की काय, अशी ती शूर्पणखा. त्या राक्षसांना पाहताच ती म्हणाली, राक्षसांचा नाश होण्याची वेळ आली आहे. चला, मी तुम्हाला पंचवटीत राम, लक्ष्मण, सीता दाखविते. त्या लक्ष्मणाच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही. शूर्पणखेने निवडक 14 राक्षसवीरांना बरोबर घेतले. त्या सैन्याला मार्ग दाखविण्यासाठी नाक कापलेली मूर्तिमंत अपशकुनी शूर्पणखा पुढे होती. राम लक्ष्मणांच्या रक्तामांसांची मेजवानी मिळणार ह्या विचाराने आनंदित होऊन सर्व राक्षस सैन्य रामावर धावून आले. पर्वतदरीमधून अचानक सिंह यावा तसा राम धनुष्यावर बाण सज्ज करून तयार झाला. त्याने सूर्यमुखी बाण सोडला आणि त्या बाणाने 14 राक्षसांची डोकी उडवली. शूर्पणखेने 14 राक्षसांचे रामचरणी बळी दिले. लक्ष्मणाने शूर्पणखेला मारण्यासाठी धनुष्याला बाण लावला. तेव्हा रामाने लक्ष्मणाला सांगितले, हिला मारू नकोस, ही अशीच लंकेत जाईल आणि सगळी हकीकत सांगून आणखीन राक्षस इथे येतील आणि हेच आपल्याला हवे आहे. खर, दूषण, त्रिशीर हे राक्षस 14 सहस्र सैन्य घेऊन राम लक्ष्मणांवर धावून आले होते. राम लक्ष्मणांनी त्या सर्वांना ठार मारून राक्षस कुळाला घाबरून सोडले. शूर्पणखा थेट लंकेकडे धावली. रावणाने तिला बोलाविले, सर्व हकीकत विचारली. तिने सांगितले, पंचवटीत राम लक्ष्मण आले आहेत. त्यांनीच माझी अशी अवस्था केली आहे. खर, दूषण, त्रिशीर यांच्यासह कित्येक सहस्र राक्षसांना त्यांनी ठार मारले. तू त्यांचा सूड घे. सीता ही अत्यंत रूपवान आहे. तू स्वयंवराच्या वेळी ती हातची घालवलीस, तर आता काहीतरी कर. रावणाने तिचे सांत्वन केले. मनात त्याने निश्चय केला, मारीच मामाला हरणाचे रूप घेऊन पंचवटीत पाठवितो. हरिण मारण्यासाठी राम हरणाच्या मागे धावेल आणि मग मी सीतेला लंकेत पळवून आणेल. अशा प्रकारे रामाचा नाश कसा करावा ह्या विचारात रावण मग्न झाला.